तर हे मंडळी, गाडी स्पीड ब्रेकर एकदमच. हे मंडळी कसायचा भरायचा. तर आज चाललो आहे मित्राच्या घरी आणि मित्राचं घर म्हणजे असं गावात आहे आणि शेतातच त्यांचं घर आहे आणि खूप छान आहे. निसर्ग मस्त पैकी वातावरण आहे ते तुम्ही बघतालच. सिटी पासून लांब आहे, निवांत आहे, छान आहे. म्हणजे ओरिजिनल ऑक्सिजन म्हणतात ना तसं आहे. तर चालतंय आता मित्राच्या घरी. बाकी कसं आहे तुम्ही, आय थिंक स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने सगळी छानच असताल. तर आता स्वाती पण हाय माझ्या संग, तर आता ती बोलते तुमच्याशी. तर आम्ही चाललोय आता मैत्रिणीकडे आणि यांच्या मित्राकडे. म्हणजे थोडं बरं नव्हतं त्यांना, त्यामुळे आम्ही चाललेलो आहोत त्यांना बघायला. तर किती वेळ लागेल आपल्याला? तासभर लागेल पोहोचायला. अच्छा. तर खूप छान मस्त तिथलं निसर्गरम्य वातावरण आहे तुम्ही बघतालच. आणि आता तर पावसाळ्याच्या वातावरणात तर खरंच खूप सुंदर वाटतं. सगळीकडे हिरवगार. तर पहा सिटी मधलं हे वातावरण, जिथं तिथं गाड्याच गाड्या आणि ट्रॅफिक, कमी झाडं. तर सिटी मधल्यावर हे असंच असणार. तर आम्ही थांबलेलो आहोत आता फ्रुट्स घ्यायला. साहेब आता बघू काय काय आणतात ते. काय आणलंय तर? काय खाल्लं? ते लाल कच्च खजूर नसते का ते? शिंदोळी सारखं. शिंदोळे सारखं. लय दिवसातून खाल्लं ना? खरं घसा धरलाय, घशात आलेलं धरते. चला. तर आज वातावरण क्लिअर आहे, पाऊस नाही आहे. काल पण खूप छान वातावरण होतं, पाऊस जरा कमी होता. आणि इथं विशेष म्हणजे आमच्या कोल्हापुरातली ठिपकुर्लीची बर्फी एक मिळते, खूप छान मिळते. त्याचं पण दुकान इथं जवळच आहे. आणि मी जेव्हा SRPF मध्ये होतो तर इथं मला परेडला यायला लागायचं. तर खूप दिवसानंतर या रोडला आलेलो आहे. तर आता ती बिल्डिंग आलेली आहे जिथं आमचे SRPF चे जवान राहतात. तर ती बिल्डिंग पण मी तुम्हाला दाखवतो. म्हणजे भाडे करारावर आहे ती बिल्डिंग. बिल्डिंग म्हणण्यापेक्षा हे आहे, हॉल आहे, राजाराम हॉल. तर आता आपण त्याच्या जवळ आलेलो आहे. तर इकडे यायला लागायचं मला. परेड वगैरे असायची, पिढी वगैरे असायची, तर आम्ही इथं यायचो. तर हे बघा इथं आलेली आहे बिल्डिंग. ती व्हाईट कलरची बिल्डिंग दिसते, तेच राजाराम हॉल आहे. इथं तुम्हाला काही जवान पण दिसतील, गाड्या दिसतात बघा. या ठिकाणी आमचं ते हॉल आहे. तर चला आता या रोडनीच आपल्याला जायला लागते पुढं मित्राच्या घरी. तर चला पहिला मित्राचं घर गाठूया, वेळ झालाय ऑलरेडी. तर इथं आपण
गावाकडे एंट्री होते आता ह्या रोड पासून. सगळी गावं लागतात. हे बघा इथे ही नदी बघा पावसाच्या पाण्यात. सगळा चहा तयार झालाय. मस्त आता सगळं हिरवळच आहे. हे ना निसर्ग म्हणतात मस्त पैकी. दोन्हीकडे असं हिरवगार रान, मधनं रस्ता, शेती बघ इथं ऊसाची. दोन्हीकडे आता इथं शेतीच चालू होते सगळी. झाडाच्या कमानीतून आजीबाई बघ वगैरे हे सगळं गावाखेड्याकडेच बघायला मिळतं सगळं निसर्ग. शेती कसं ऊस हिरवागार. शहरात कुठं बघायला मिळतोय. तर बघा गावाखेड्यात कशा मस्त पैकी ट्रॅफिक नाही, काय नाही. कुठेतरी एखादी गाडी दिसते, नाहीतर रस्ता असा मोकळाच आहे. असं शहरात तुम्हाला बघायला भेटणार नाही. आणि खरंच खूप निसर्गरम्य वातावरण आहे. डोंगर आहेत, शेती आहे, पाणी आहे. या साईडला डोंगर बघा कसे मस्त वर आहेत. आणि मित्राच्या घरापासून सातेरी मंदिर पण जवळच आहे. दोनदा आम्ही जाऊन आलेलो आहे तिकडे. तर नुसतं निसर्गच. तर इथं भात लावलेला आहे बघा. लोक काम करत आहेत शेतात. भट्टणवाडी इथे आलेलो आहे सध्या आम्ही. अजून थोडं लांब जायचं आहे. इथे एक बंगला मस्त आहे बघ लालवाला. तर हा बंगला बघा छान आहे. असं चिरेबंदी. रानातून गाडी गेल्या गत वाटते.